नमस्कार मित्रांनो, मी आकाश दत्तात्रय निंबाळकर. मी प्रॉपर फलटणचा आहे. मी पाठीमागच्या वर्षी म्हणजे डिसेंबर महिन्यात 2024ला मी बोग्याची एजन्सी घेतली. पण तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगतो. मी स्टार्टिंगला सर्च करत होतो की आपल्याला बिझनेस करायचा आहे, तर LPGमध्ये बिझनेस करायचा आहे. तर मी सर्चिंग केलं, मला गव्हर्नमेंटला काही चान्स मिळाला नाही. पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये मला गो गॅस कंपनीचं नाव कानावर पडलं. त्याच्यानंतर मी तिथून सर्चिंग केलं, चांगला अभ्यास केला. जे गोग्याची टीम आहे मी त्यांच्याशी भेटलो. त्याच्यानंतर मी भेटल्यानंतर मी त्यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेतली की हे कशामध्ये काम करतं, म्हणजे डोमेस्टिकमध्ये काम करतं, कमर्शियलमध्ये काम करतं आणि इंडस्ट्रीमध्ये काम करतं. हे मी इंडस्ट्री सगळे जे आहेत ते मी जाणून घेतल्या, त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर कंपनीकडून मला आत्तापर्यंत वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळालं आहे, वेळोवेळी सपोर्ट मिळालेला आहे. त्याच अनुषंगाने मी आत्ता फलटणमध्ये माझं आत्ता काम चालू केलेलं आहे. मी जवळजवळ 1 वर्ष कंप्लीट झालं. आता 1 वर्ष कंप्लीट होऊन मी स्टार्टिंगला 1 टन 1.5 टन असं काम करत होतो. म्हणजे मला अक्षरशः भीती होते की आपण फलटण या डोमेस्टिक ठिकाणी आपण काम करू शकेल की नाही अशी चिंता होती. पण मला ते गो गॅसकडून एक अनुभवायला मिळालं आणि गो गॅसचा तेवढा सपोर्ट असल्यामुळे मी आज फलटणमध्ये 1 टनापासून ते 15 टनापर्यंत पोहोचलेले. हे फक्त मित्रांनो 1 वर्षात झालेले. हे योग्य प्रॉपर प्लॅनिंग, शेड्युलिंग, मॅनेजमेंट आणि बाजारपेठेमधील जे असणारे चढउतार आहेत किंवा बाकी गोष्टीचा अभ्यास आहे ह्याच्या अनुषंगाने हे योग्य करून दाखवलेले आम्ही. म्हणजे आम्हाला पण खात्री नव्हती की आम्ही इथपर्यंत पोहोचू. पण आज अभिमान आहे की मी गो गॅसची डीलरशिप घेतली आणि 1 टनापासून काम चालू केलं होतं ते आज 15 टनापर्यंत काम करतोय. ह्याचा मला अभिमान आहे, माझ्या टीमला अभिमान आहे. जी माझी टीम काम करते तर ते कोणीही म्हणजे कोणत्याही हॉटेल व्यावसायिकाचा जरी फोन आला तर माझी टीम प्रत्यक्षात जितकी वेळ होईल म्हणजे रात्रीच्या 12 वाजे, 1 वाजे किंवा 9 वाजे किंवा 10 वाजे तर आम्ही योग्य सवलत म्हणजे योग्य सर्व्हिस जेवढा प्रामाणिक प्रयत्न करतो तिथे पोहोचवण्याचा तो आम्ही निश्चित केलेला आहे. आणि आतापर्यंत तेच आमचं कार्य, ध्येय आणि निश्चित ठरलेलं आहे की आम्ही गो गॅसची जे लोकांना फलटण तालुक्यात जे व्यावसायिक लोक आहेत किंवा जे डोमेस्टिक असतील की कमर्शियल असतील जे व्यावसायिक लोक आहेत त्यांना योग्य सर्व्हिस पुरवणं ही माझी जबाबदारी. आज मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. मी पुण्यामध्ये जॉब करत होतो. जॉब सोडून मी 6 महिने माझे हे स्ट्रक्चर फलटणमध्ये उभा करायला गेलो होतो. मी स्ट्रक्चर उभा केलं, माझी टीम तिथं तयार केली आणि त्या टीमला मी सगळं शेड्युलिंग करून दिलं आणि त्या पद्धतीने ती टीम योग्य पद्धतीने काम करते आणि आज माझी टीम काम करते म्हणूनच मी उभा आहे. आज मला अभिमान आहे, मी गो गॅसचा एक चांगला डीलर आहे. कंपनीनेही माझं अभिनंदन केलं की आज तुम्ही 0 लेवलपासून आज 15 टनापर्यंत काम केलेलं आहे. भविष्यातही तुम्ही आज 15 टन काम करता तर उद्या तुम्ही 30 टन किंवा 70 टन किंवा 100 टन इथपर्यंत जाईल अशी अपेक्षा कंपनीला माझ्याकडून आहे. मी जेवढा प्रयत्न उत्तम देण्याचा करेल तेवढा मी करणारच आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर उद्योगधंदा क्षेत्रात पडायचं असेल तर गो गॅस अशी कंपनी आहे की प्रायव्हेट सेक्टरची असली तरीही की त्या कंपनीचं नाव टॉपला आहे. आज मी त्याचा खात्रीशीर माणूस आहे किंवा व्यक्ती आहे खात्रीशीर की फलटण तालुक्यात मी एजन्सी योग्य पद्धतीने चालवतोय. आणि मला बाहेरच्या लोकांचेही मला फोन येतात की बाबा गो गॅस घेऊ का नको घेऊ. पण आज माझे टीम असेल गो गॅसची, अक्षय सर असतील, टीना मॅडम असतील किंवा राजश्री मॅडम असतील, वैद्य सर असतील किंवा बाकी देवनी मॅडम असतील किंवा बाकी टीम असेल तर ह्यांना योग्य मार्गदर्शन केले. प्रशांत सरांचंही उत्तम मार्गदर्शन आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी आज वैयक्तिक आपणच बोलतो की गो गॅसची तुम्ही डीलरशिप घेणार असेल तर बिंदास घ्या. त्याला खात्रीशीर मी डीलर आहे. मला कधीही फोन करू शकता किंवा भेटू शकता आणि तुम्ही त्या पद्धतीने काम करू शकता. जर मार्केटमध्ये उतरायचं आहे तर एकदा 0 लेवलला चालू केलं की एंडला गेल्याशिवाय थांबायचं नाही. एवढेच मी तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.